बीड जिल्हा परिषदेतील वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग केला गेलाय। सामाजिक कार्यकर्ते सादिक इनामदार यांच्यावर या संदर्भात गुन्हा दाखल झाल्याची माहिती आहे। बीडमधील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्याचं सध्या समोर येत आहे। पुन्हा एकदा उदय यांच्याकडे मी जाते। उदय, आपण आधीची सुद्धा घटना बघितलेली होती, गतिमंद मुलीवर अत्याचार झाला, त्यानंतर आता एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग झालेला आहे। बीडमधल्या या दोन्ही घटना, नेमकं काय चाललंय बीडमध्ये? नक्कीच गौरी, बीडमध्ये महिला सुरक्षित आहेत का असा प्रश्न निर्माण व्हावा अशी परिस्थिती आहे। काही दिवसापूर्वीच दोन प्राध्यापकांनी एका विद्यार्थिनीचा विनयभंग केला, तिचं शोषण केल्याची घटना समोर आली होती। त्या प्रकरणात आता एसआयटी देखील नियुक्त झाली आहे। तर त्यानंतर दुसरीकडे केस तालुक्यात गतिमंद तरुणीवर अत्याचार आणि त्यानंतर बीडमध्येच वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा विनयभंग देखील केल्याची घटना घडली आहे। आता या प्रकरणात देखील बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। आरोपीला पोलिसांनी अटक देखील केली, परंतु एका वरिष्ठ महिला अधिकाऱ्याचा त्याच्या दालनात घुसून अशा पद्धतीने विनयभंगाची घटना घडल्यानं आता बीडमधील महिला सुरक्षेचा प्रश्न चर्चेत आलाय। आता याच पार्श्वभूमीवर राज्य महिला आयोगाच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या देखील बीडचा दौरा करणार आहेत आणि एकंदरीतच बीडमधील महिला सुरक्षेचा आढावा देखील त्या घेणार आहेत। गौरी, नक्कीच उद्या, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।